गणपती बाप्पा येणार आहेत. सगळीकडेच बाप्पांच्या स्वागताची तयारी चालू झाली आहे. प्रत्येकालाच बाप्पांच्या आवडीचं काही ना काही करायचं आहे आणि त्यातल्या त्यात बाप्पाला आवडणारी सगळ्यात महत्त्वाची प्रिय गोष्ट म्हणजे मोदक. तुम्हाला पण आपल्या लाडक्या बाप्पासाठी उकडीचे मोदक बनवायचेत का? पण ते जमत नाही, चिकट होता, तडे जातात, चीर पडते. असे तुम्हालाही शंका असतील, प्रॉब्लेम असतील तर मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी. चला तर मग लगेच सुरुवात करूया. नमस्कार, मी मनीषाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण उकडीचे मोदक शिकतोय. अगदी परफेक्ट प्रमाणासह खूप साऱ्या टिप्स मी तुम्हाला इथे सांगणार आहे. अगदी कापसासारखे पांढरे शुभ्र मऊसूत, अजिबात चिकट न होणारे मोदक आणि अगदी कळीदार पारिजाताच्या फुलाप्रमाणे दिसणारे मोदक आपण आज बघणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करू. उकडीचे मोदक बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण सारण तयार करणार आहोत. त्यासाठी इथे मी घेतला आहे 2 वाटी ओल्या नारळाचा खव, 1 वाटी गूळ. इकडे मी गॅसवर कढई गरम होण्यासाठी ठेवून दिलेली आहे. तर त्यात आपण टाकणार आहोत 1 चमचा साजूक तूप. त्यात टाकणार आहोत 1 चमचा खसखस मंद आचेवर चांगली परतून घ्यायची आहे आणि नंतर त्यात टाकणार आहोत आपण ओल्या नारळाचा चव पण चांगला परतून घ्यायचा आहे. त्यातला ओलेपणा, पाणी सगळं सुकलं पाहिजे, म्हणजे मग मोदक जेव्हा बनवतो आपण तेव्हा सारणाला पाणी सुटत नाही. म्हणून त्यातलं पाणी चांगलं सुकेपर्यंत कमीच गॅसवर भाजून घ्यायचा आहे. सारखा चाळत चांगला परतून घ्यायचा आहे. त्याचा रंग बदलू द्यायचा नाही, असा पांढरा शुभ्रच राहिला पाहिजे, कारण रंग बदलल्यावर खोबऱ्याची चव बदलते. म्हणून असंच राहू द्यायचा, रंग नाही बदलायला पाहिजे. नंतर त्यात टाकायचा आहे 1 वाटी गूळ टाकून पण चांगला मंद आचेवरच तो परतत राहायचा आहे. गूळ पूर्णपणे वितळू द्यायचं. गॅस अजिबात मोठा करायचा नाही, मंद आचेवरच परतत राहायचं आहे. गुळाचा पाक तयार होईल आणि सारण सगळं कडक होऊन जाईल, म्हणून गॅस मंदच ठेवायचा आहे, मोठा करायचा नाही अजिबात. म्हणजे त्यातलं पाणी पण पूर्णपणे सुकलं पाहिजे आणि गूळ कडक पण नाही झाला पाहिजे. हे बघा, अशा पद्धतीने सारणातलं पाणी पूर्णपणे सुकून गेलं आहे आणि आपलं सारण छान तयार झालं आहे. अजिबात कडक नाही किंवा वातड नाही, असंच सारण आपल्याला पाहिजे. आता ह्या स्टेजला आपण त्यात टाकणार आहोत 1 चमचा वेलची पावडर. तुम्हाला वाटत असेल तर ड्रायफ्रूट पण टाकू शकता, पण शक्यतोवर पारंपरिक जे मोदक असतात त्याच्यात ड्रायफ्रूट टाकले जात नाही. अशाच पद्धतीने केले जातात, कारण ड्रायफ्रूटमुळे खोबऱ्याची जी मूळ चव आहे ती जरा फिकी पडते. म्हणून ड्रायफ्रूट शक्यतोवर पारंपरिक रेसिपीत टाकली जात नाही. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. तर सारण आपलं आता तयार झालं आहे. आता आपण गॅस बंद करू आणि सारण थंड होण्यासाठी ठेवून देऊ. तोपर्यंत आपण उकड काढून घेऊया. मी ज्या टिप्स तुम्हाला सांगते त्या टिप्स लक्षात ठेवून जर तुम्ही त्याच पद्धतीने मोदक बनवले तर तुमचेही मोदक अगदी परफेक्ट तयार होतील. तर उकड बनवण्यासाठी इथे मी घेतलं आहे 1.5 वाटी तांदळाचं पीठ. एक गॅसवर मी पातेलं ठेवलेलं आहे. त्यात मी टाकणार आहे 1 वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध. ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने मोजून दूध आणि पाणी मी टाकून घेते. तुम्हाला वाटलं तर फक्त पाण्यात पण करू शकता किंवा फक्त दुधात पण करू शकता, पण प्रमाण मोजूनच टाकायचं आहे. ज्या वाटीने पीठ मोजलं त्याच वाटीने मोजून टाकायचं आहे. चवीप्रमाणे मीठ टाकलं. आता 1 चमचा तूप टाकून घेत आहे. तूप 1च चमचा टाकायचा आहे, कारण त्यामुळे मोदकांना चमक खूप छान येते. पण तूप जर जास्त टाकलं गेलं तर जेव्हा आपण कळ्या घेण्यासाठी चुन्या पाडतो तेव्हा त्या चुन्या एकमेकाला चिकटत नाही, कळ्या सुटतात आणि मग मोदक दिसायला छान दिसत नाही. म्हणून तूप 1च चमचा टाकायचा आहे. आणि आता सारण उकळायला लागलं आहे. त्यात थोडं करून तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आणि लाटण्याने किंवा उलटण्याने असं घेरून घ्यायचं आहे छान. तर हे बघा, अशा पद्धतीने
तर उकडीसाठी मी जे पीठ घेतलं आहे ते आंबेमोहोर तांदळाचं आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही बासमती तांदूळ वापरू शकता किंवा मग बासमती आणि आंबेमोहोर वापरू शकता. अगदी रेशनचा तांदूळही घेतला तरी छान होतात. फक्त फरक एवढाच आहे की आंबेमोहोर तांदळाला आणि बासमती तांदळाला थोडा सुगंध असतो, म्हणून ते मोदक तयार झाल्यानंतर त्याचा छान सुगंध येतो. कुणी कुणी इंद्रायणी तांदूळ आणि बासमती तांदूळ एकत्र करून पण करतात. फक्त इंद्रायणी तांदळाचे करायचे नाही, कारण इंद्रायणी तांदळाला चिकटपणा असतो. मग ते मोदक असे हाताला चिकट लागतात, खाताना पण चिकट लागतात, म्हणून फक्त इंद्रायणी तांदळाचे करायचे नाही. वाटलंच तर तुम्ही मिक्स करून थोडासा इंद्रायणी थोडासा बासमती असं एकत्र करून करू शकता. तर आता आपण झाकण ठेवून 5 मिनटं छान वाफ काढून घेतलेली आहे. तर हे बघा, आपली उकड अगदी मऊसूत छान शिजून गेली आहे. आता आपण गॅस बंद करायचा आणि पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवून 5 मिनटं असंच राहू द्यायचं. दूध टाकल्यामुळे उकडीला रंग छान येतो, अगदी कापसाप्रमाणे पांढरे शुभ्र उकड दिसते आणि चव पण खूप छान लागते. तर झाकण ठेवून 5 मिनटं झालेली आहेत. आता आपण लगेच उकड परातीत काढून घेऊ. उकड गरम असेपर्यंतच ती काढून घ्यायची आहे, थंड होऊ द्यायची नाही. गरम असेपर्यंतच ती गठुळ्या मोडून घ्यायच्या आहेत. थंड जर झाली तर ती मळता येत नाही, मग छान मऊसूत असा गोळा तयार होत नाही. म्हणून जोवर उकड गरम गरम आहे तोवरच ती छान मळून घ्यायची आहे. तर इथे मी फुलपात्राला तूप लावून घेत आहे. याच्याने मी आता उकड चांगली रगडून घेणार आहे, तिच्या सगळ्या गठुळ्या मोडून घेणार आहे. कारण उकड गरम गरम आहे, हाताला ती सोसवणार नाही, म्हणून थंड होईपर्यंत आधी याच्याने चांगली रगडून घ्यायची, त्याच्या सगळ्या गठुळ्या मोडून घ्यायच्या आणि मग नंतर थोडीशी थंड झाली की मग पाण्याचा हात लावून छान उकड मळून घ्यायची. अगदी मऊसर त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर आता उकड चांगली थंड झालेली आहे. मी आता ती हाताने मळून घेत आहे. थोडासा कोमट किंवा पाण्याचा हात ओला करायचा आणि त्याच्याने चांगलं रगडून रगडून मळून घ्यायचं, म्हणजे उकड हाताला चिकटत नाही आणि छान रगडली जाते. असंच रगडून रगडून मऊसूत त्याचा गोळा तयार करायचा आणि छान रोल तयार करून घ्यायचा आणि आपल्याला पाहिजे त्या साईजचे एकसारखे मोदकाच्या लाट्या त्याच्यात तयार करून घ्यायच्या आहेत. हे बघा, अशा पद्धतीने मी एकसारख्या लाट्या त्याच्यात तयार करून घेत आहे. आता आपण मोदक बनवायला सुरुवात करू. तर हे बघा, मी एक लाटी घेतली आहे, ती हाताच्या तळव्यावर चांगली रगडून मऊ करून घ्यायची आणि त्याचा पेढा बनवून तो तांदळाच्या पिठामध्ये बुडवायचा. हाताला पण तांदळाचं पीठ चांगलं लावून घ्यायचं, म्हणजे मग लाटी बोटाला चिपकत नाही. अशा पद्धतीने फिरवत फिरवत अंगठा आणि बोटांच्या साहाय्याने पातळ अशी वाटीसारखी पारी तयार करून घ्यायची आहे. हे बघा, बघू शकता, अशा पद्धतीने आपल्याला छान पारी तयार करून घ्यायची आहे, अगदी मऊसूत. तर तुम्ही बघू शकता, अजिबात चीर पडलेली नाही, का तडा पडलेला नाही आणि कळ्या पण आपल्या अगदी सहज तयार होत आहेत. तर मी सांगितल्याप्रमाणे जर का तुम्ही तांदळाची पिठाची उकड काढली तर अजिबात तडे जाणार नाहीत, का मोदकाला चीर पडणार नाही. फक्त रेसिपी व्यवस्थित फॉलो करा, तुमचेही मोदक अगदी सुंदर तयार होतील. तर हे बघा, अशा पद्धतीने कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. जितक्या जवळजवळ कळ्या पाडता येतील तितक्या जवळजवळ पाडायच्या आहेत, म्हणजे मग मोदक दिसायला छान दिसतो. तर आपल्या कळ्या आता पाडून झालेल्या आहेत. आता आपण त्यात सारण भरूया. तुम्हाला जर सारण आधी भरून मग कळ्या पाडता येत असतील तर त्या पद्धतीने केलं तरी चालेल, पण मला ह्याच पद्धतीने सोयीस्कर पडतं. मी आधी कळ्या पाडून घेते आणि मग नंतर त्यात सारण भरते. तशा पद्धतीने मला चांगलं सोपं पडतं. तुम्हाला जमेल त्या पद्धतीने करू शकता. तर हे बघा, सारण पण आपलं अगदी मऊ लुसलुशीत तयार झालेलं आहे, अजिबात ओलं किंवा वातड तयार झालेलं नाही. तर असं सारण गच्च भरून घ्यायचं
आणि अशा पद्धतीने चारी बोटं आणि अंगठ्याच्या साहाय्याने एका बाजूनी सगळ्या कळ्या फिरवत फिरवत जवळ आणायच्या आणि मग नंतर जवळ आल्यानंतर त्या वरून अशा जोडून आणि छान मोदकाचा आकार देऊन घ्यायचा. कळ्या दाबायच्या नाही, चपट्या होऊ द्यायच्या नाही, अगदी अलगद बोटांच्या साहाय्याने वरची टोकं जुळवून आणि कळी पाडून घ्यायची आहे. तर हे बघा, आपला मोदक आता तयार झाला आहे. अशा पद्धतीने तुम्ही मोदक बनवू शकता. मी परत एकदा तुम्हाला मोदक करून दाखवते. तर हे बघा, अशा पद्धतीने पातळ पारी तयार करून घ्यायची. नंतर पहिलं जे बोट आहे ते पुढच्या बाजूने घ्यायचं आणि अंगठा आणि मधल्या बोटाच्या साहाय्याने पारीला चिमटी घेऊन आणि चुनी पाडून घ्यायची. चुनी खालपर्यंत पाडायची म्हणजे मग कळी छान दिसते. वरच्यावर पाडायची नाही, खालीपर्यंत चुनी पाडत जायची आणि अशा पद्धतीने जितक्या जवळ जमतील तितक्या जवळजवळ सगळ्या कळ्या पाडून घ्यायच्या. त्यात सारण भरायचं आणि मग अलगद फिरवत 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 मोदकाचा छान आकार देऊन घ्यायचा. तर अशाच पद्धतीने मी सगळे मोदक बनवून घेत आहे. मोदक सगळे बनवून झाले की मग ते 10 मिनटापर्यंत स्टीमरमध्ये मी वाफवून घेणार आहे. आणि नंतर हे बघा, किती छान मोदक तयार झाले आहेत. आता मी ते वाफवून घेतले आहेत. मी आता मोदक काढते आहे. 10 मिनटं झालेली आहेत. तर हे बघा, किती सुंदर, अजिबात चिकट नाही, का तडे गेले नाही, का फुटले नाही, का त्याच्यातून पाणी सुटलं नाही. अगदी पांढरे शुभ्र आणि मऊसूत आपले मोदक तयार झालेले आहेत. तर ह्या वर्षी तुम्ही बाप्पासाठी उकडीचे मोदक नक्की बनवा. आता मी तुम्हाला एक मोदक फोडून दाखवते. तर हे बघा, किती सुंदर आणि सुबक असे मोदक तयार झालेले आहेत. ह्याच पद्धतीने जर का तुम्ही मोदक तयार केले तर तुमचेही मोदक अगदी परफेक्ट तयार होतील. तर माझी रेसिपी नक्की फॉलो करा. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून कुठली रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर तेही सांगा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीजसोबत आपण पुन्हा भेटू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद.